नमस्कार मित्रांनो, मी सनी आणि मी राणी. आज आपण चाललो आहोत पुण्याजवळ असलेल्या सुंदर लोहगड किल्ल्यावर. इतिहास, निसर्ग आणि भन्नाट व्ह्यू यासाठी प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याबद्दल आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. लोहगडच्या वाटेवरचं हे आणखी एक आकर्षण, सुंदर भाजे धबधबा. तर आता आम्ही पोहोचलो लोहगडाच्या पायथ्यावर. आमच्या मागे पार्किंग केली आहे गाडी आणि इकडे मागून पायऱ्या स्टार्ट होईल. लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती फक्त 25 रुपये प्रवेश शुल्क भरावं लागतं आणि होऊ शकेल तर कॅश नक्कीच कॅरी करा. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3390 फूट म्हणजे जवळपास 1033 मीटर उंचीवर हा किल्ला उभा आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमधून येथे सहज पोहोचता येत असल्यामुळे प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. लोहगडचा इतिहास तब्बल 2000 वर्षाहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. या किल्ल्यावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही अशा अनेक राजवटींचे राज्य राहिले. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. काही काळ हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मात्र इसवी सन 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा लोहगड जिंकून घेतला. इतका वेळ आपण ज्या पायऱ्या चढत होतो त्या आपल्याला घेऊन आल्या आहे लोहगडाच्या पहिल्या दरवाजापाशी, जो आहे गणेश दरवाजा. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यावर, जो आहे गणेश दरवाजा. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. गणेश दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या दोन रस्ते भेटतात. इथून खाली गेलं की एक व्ह्यू पॉइंट येतो आणि इथून वरती गेलं तर गडावर जातो. जर तुम्ही पहिल्यांदाच किल्ल्यावर ट्रेक करत असाल तर लोहगड तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. इथली चढाई फार अवघड नाही, त्यामुळे लहान मुलं, मोठी माणसं आणि फॅमिली सोबतही हा किल्ला सहज चढता येतो. त्या साईडला आहे एक चोर दरवाजा. प्रत्येक गडाला एक चोर दरवाजा. या किल्ल्याला 1-2 नाही तर तब्बल 4 मजबूत दरवाजे आहेत. ते म्हणजे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि शेवटी महादरवाजा. त्यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणं पूर्वी खूप कठीण होत असे.
किल्ल्यावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. शेकडो वर्षानंतरही या टाक्यांमध्ये पाणी टिकून राहते. ही त्या काळातील जलव्यवस्थेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. आणि मला भूक लागली. गड फिरून आता आम्ही आमचं नाश्ता दाखव. स्वीटकॉर्न. लोहगडाची सर्वात प्रसिद्ध जागा म्हणजे विंचू काटा. वरून पाहिलं की हा भाग अगदी विंचवाच्या शेपटीसारखा दिसतो, म्हणून याला विंचू काटा असं नाव पडलं. विंचू काटा साधारण 1500 मीटर लांब आहे. इथून पवना धरण, आजूबाजूचे डोंगर आणि विसापूर किल्ला खूप सुंदर दिसतो. ही आहे लक्ष्मी कोठी. सुरतच्या मोहिमेत मिळालेला प्रचंड खजिना काही काळ याच लोहगडावरच्या लक्ष्मी कोठीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता. यावरूनच या किल्ल्याचे सामरिक आणि आर्थिक महत्त्व किती मोठे होते याची कल्पना येते. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम म्हणजे लोहगड किल्ला. जर तुम्ही अजून इथे भेट दिली नसेल तर एकदा नक्की येथे भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय.